कोबी म्हटलं की आपल्याला आठवते ते मंचुरियन. पण आज आपण मंचुरियन नाही करणार आहोत. आज आपण एक वेगळीच डिश करणार आहे. ही डिश कदाचित बहुतेक गृहिणींनी केलीच नसेल. मी तर म्हणते 100 पैकी 1-2% गृहिणींनीच ही डिश केलेली असेल. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पटकन लाईकसुद्धा करून घ्या. नंतर तुम्ही लाईक करायला विसरता. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ खूप मोठा नाही आहे, कारण की आपली डिश खूप साधी, सिंपल आणि झटपट होणारी आहे. जर एकदा केली ना तुम्ही तर परत परत कराल, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देते. जेव्हा कधी कोबी आणणार तेव्हा ही डिश तुम्ही करणार. तर आता कढई तापवून घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकले आणि मग कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला अगदी खूप जास्त तळून घ्यायचा नाही आहे, खूप जास्त भाजून घ्यायचा नाही आहे. हलकासा गोल्डन रंग आला जसा की असा की लगेच आपल्याला काढून घ्यायचा आहे तो कांदा, कारण की आपल्याला फक्त कांद्याचा कच्चापणा घालवायचा आहे. जसं आपण पनीरच्या भाजीसाठी कांदा तळतो ना, सेम तसा तळून घ्यायचा आहे. त्यानंतर नाही इथे 2 टोमॅटो घातलेले आहेत मी बारीक कट करून, कारण की हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप जास्त फाईन चिरायची गरज नाही आहे. आणि टोमॅटो किती वेळ परतायचा, तर टोमॅटो फक्त अर्धा मिनटं आणि कांदा 1 ते 1.5 मिनटं फक्त परतून घ्यायचा आहे. हे दोन्हीसुद्धा काढून घ्यायचे ते आपल्याला. ही रेसिपी जर तुम्ही एकदा केली तर परत परत कराल खरंच. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि खूप सोपी आहे, खूप कमी साहित्यात तयार होते. तर वाटण्यासाठी इथे मी टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे. अद्रक लसूण घेतलं नाही आहे, कारण की मी ऑलरेडी पेस्ट करून ठेवलेली आहे. आता वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला कोबी चौकोनी बारीक चिरून घ्यायचं आहे. जेवढा शक्य असेल तेवढा बारीक चिरा. त्यानंतर ना बेसन पीठ घालायचं आहे आपल्याला 1 वाटी. मी अर्धाच कोबी वापरलेला आहे, जो कोबीचा गड्डा दाखवलेला त्यातनं अर्धा कोबी मी वापरलेला आहे फक्त. बेसन पीठ घातल्यानंतर नाही इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे 2 चमचे. तांदळाचं पीठ नसेल तर मैदा घातलात तरी चालेल. पनीर टिक्का मसाला मिक्स, हे सुहानाचा एक मसाला आहे, खूप छान होते यामुळे भाजी खरंच. तर आता मी हे जे बॉल्स बनवणार आहे त्यासाठी मी 1 चमचा तो मसाला घेतला आहे आणि हळद घेतलेली आहे. त्यानंतर लाल तिखट घालायचे आणि अद्रक लसणाची पेस्ट घालायची आपल्याला यामध्ये. त्यानंतर आपल्याला दही घालायचे 2 चमचे. जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही लिंबाचा सुद्धा वापर करू शकता. जर दही असेल तर दहीच घाला, त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. आणि भरपूर कोथिंबीर घालायची. त्यानंतर चवीनुसार मीठ घालून हे व्यवस्थित छान एकजीव करून घ्यायचे. मी जोपर्यंत हे पीठ मळते आहे आणि आपल्याला जिरंसुद्धा घालायचं आहे. जर जिरं पावडर असेल तुमच्याकडे तर पावडर घाला, नसेल तर अख्खे जिरे घातलेत तरी चालेल. हे व्यवस्थित छान मळून घ्यायचं. शक्यतो ह्याला पाणी लागत नाही. कोबी मी आधी धुवून घेतलेला आहे चिरल्यानंतर त्यामुळे त्यामध्ये थोडासा ओलावा असतो. तुम्ही बघू शकता इथे मी 1 ते 1.5 चमचा फक्त पाणी घेतलं आहे आणि त्यामध्येच हे व्यवस्थित छान मळून होतं. त्यामुळे सुरुवातीला पाणी घालू नका तुम्ही. हातानेच व्यवस्थित छान मॅश करत करत त्याचा व्यवस्थित असा गोळा तयार करून घ्यायचा. खूप जास्त पातळ नाही झालं पाहिजे हे पीठ, ह्याची काळजी घ्या. कारण की जर पीठ पातळ झालं तर आपण जे बॉल्स बनवणार आहे, आता जी भजी बनवणार आहे ते तेल पिईन आणि तुम्हाला आता असं वाटेल की चला आता रेसिपी समजली, ह्याची भजी करून घ्यायची आहे आणि जे वाटण आपण केले त्याच्यापासून ग्रेव्ही करायची. पण असं नाही आहे. रेसिपी खूप वेगळी असणार आहे, त्यामध्ये मसाले वगैरे सगळं खूप वेगळं असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमच्या नीट लक्षात येईल नक्की कसं आणि काय करायचं आहे ते. तर आता हे बॉल्स आपण तळून घेऊया. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण तेल तापायला ठेवले त्यावेळेस तेल व्यवस्थित तापलं की गॅस थोडा मीडियम करायचा आणि ही भजी व्यवस्थित टाकून घ्यायची. बारीक गॅसवरती भजी तळायची नाही कधीच, नाहीतर मग काय होतं, भजी खूप तेल पिते आणि मग ती खूप तेलकट अशी होते. आणि ही भजी तुम्ही चहासोबत वगैरे सुद्धा खाऊ शकता. खूप जास्त छान लागते, कांदा भजीपेक्षाही खूप जास्त छान लागते. तर तुम्ही तशी खाल्लीत तरी चालेल. पण आज आपण भाजी करणार आहोत, त्याची ग्रेव्ही करणार आहोत एक प्रकारची. तर त्यामुळे आपण भाजीसाठीच ठेवूया. पण माझ्या मुलांनी अर्धे फस्त केले होते, जोपर्यंत मी तळून घेत होते तोपर्यंतच. लहान मुलं असली घरामध्ये की असं आवडीने खातात आणि मग आपल्याला सुद्धा करायला अजून हुरूप येतो. त्यामुळे अशा नवनवीन रेसिपीज शिकत जा आणि करत जा. माझीसुद्धा हीच धडपड असते, काहीतरी नवीन शिकायचं आणि ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करायचं. तर आता हे व्यवस्थित छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचेत. खूप जास्त ब्राऊन नाही करायचेत. हा एकदम परफेक्ट कलर आहे. तर आता आपण ही भजी काढून घेणार आहोत. मी भजी काढून घेते तोपर्यंत प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सारखं सांगते, कारण की तुमच्या एकेका लाईकचं मला खूप जास्त महत्त्व आहे.
आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय वगैरे ते सुद्धा मला कमेंट करून सांगत जा। एवढी मेहनत आम्ही घेत असतो तर थोडंसं तुम्ही सुद्धा सहकार्य करत जा, जेणेकरून अजून हुरूप येतो नवनवीन रेसिपी शूट करायला आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायला। तर एक बॅच आपली तळून झालेली आहे छान अशी। आता दुसरी बॅच आपण तळून घेऊया। अशाच पद्धतीने सगळी भजी आपल्याला तळून घ्यायची आहे आणि व्यवस्थित छान असा गोल्डन रंग येईपर्यंत तळायची आहे। खूप जास्त डार्क कलरने काढायची नाही आहे, नाहीतर मग ती करपट लागू शकते। बरं, ह्या भाजीला मी शेवटी एक तडकासुद्धा देणार आहे, त्यामुळे म्हणते आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आणि आता हे जे तेल आहे आपलं शिल्लक राहिलेलं, तर हे तेल मी थोडंसं कमी करून घेतलं आणि त्याच तेलामध्ये आता आपण जे वाटण केलं होतं ते वाटण घालायचं आहे। अजून एक गोष्ट जी की मी पुढे ॲड करणार आहे त्यावेळेस सांगते। आता हे वाटण आपण अर्धा मिनिटभर परतल्यानंतरनं अद्रक लसणाची पेस्ट घालायची। जर अद्रक लसूणची पेस्ट तुमच्याकडे केलेली नसेल तर ज्यावेळेस वाटण वाटताय त्यावेळेस त्यामध्ये तुम्ही वाटू शकता। माझ्याकडे रेडी होती त्यामुळे मी वाटणामध्ये अद्रक लसणाचा उपयोग केलेला नाही आहे। आणि ह्याची गोष्ट मी तुम्हाला सांगन म्हटलेले। इथे आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे। भाजलेलं वगैरे नाही आहे हे बेसन पीठ, ह्या ग्रेव्हीमध्ये शिजून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित। ते ह्याच्या गाठी फोडून घ्यायच्या। आणि हां, मला हे सांगायचं होतं मग तुम्हाला, जर तुम्हाला बेसन पीठ घालायचं नसेल तर तुम्ही काजूची पेस्ट करूनसुद्धा घालू शकता। त्यामुळे ग्रेव्हीला काजू घातल्यामुळे खूप असा क्रीमी फ्लेवर येतो आणि थिक होते आपली भाजी। आता इथे मी मिरची पावडर घातली आहे 1 चमचा, त्यानंतरनं हळद घातली आहे आणि कलरसाठी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। त्यानंतरनं पुन्हा इथे सुहानाचा जो मिक्स मसाला आहे, पनीर टिक्का मिक्स मसाला, तो घालून घ्यायचा आहे 2 चमचे। हे तुम्ही दुधामध्ये मिक्स करून सुद्धा घालू शकता तो मसाला, पण असाच घातलात तरी चालणार आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दुधात किंवा पाण्यात मिक्स करून घातलात तरी चालेल। तर मग तो जर तसा घालायचा असेल तर नंतरनं ज्यावेळेस तुम्ही ह्यात पाणी ॲड करणार आहे त्या टायमाला घाला। तर आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि 1-2 मिनटं तरी हे छान परतून झाल्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला दही ॲड करायचे। इथे दही नसेल तर लिंबाचा वापर नका करू, दहीच घालायचं आहे आपल्याला। जर दही नसेल तर तुम्ही क्रीम वगैरे घालू शकता, दुधावरची जी साय असते ती घालू शकता। त्यामुळे आपल्या भाजीला हॉटेलचं एक फील येतो आणि खाताना ही भाजी अशी तोंडामध्ये एकदम असं विरघळल्यासारखं होतं सगळं, एकदम खूप जास्त छान आणि कमाल लागते। रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता किती छान आला आहे वाटणाला। तर विचार करा भाजीला नंतरनं रंग कसा येईल। त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा। आता इथे पाणी ॲड करायचं आहे आपल्याला। बरं, पाणी कसं घ्यायचं तर नेहमी कोमट पाणी घ्यायचं। थंड पाण्यामुळे मला असं वाटतं की भाजीवरची जी तरी असते ती टिकून राहत नाही, त्यामुळे शक्यतो कोमट पाणीच घालायचं। आता इथे तुम्हाला ग्रेव्ही किती थिक हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्या। बरं, नंतर ह्यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे नंतर काय होतं, ग्रेव्ही थोडी हळूहळू थिक होत जाते। ही आत्ता आपल्याला असं वाटत असेल की पातळ आहे किंवा काय, पण नंतरनं ज्यावेळेस आपण ते बॉल्ससुद्धा यात सोडतो ना तर ती थोडी थिक होते। यात आता चवीनुसार मीठ घालायचे। अजूनसुद्धा यामध्ये आपल्याला इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ नका, नाहीतर वाटेल तुम्हाला झालं आता भजी सोडायची म्हणजे झालं, तर असं नाही आहे, अजूनसुद्धा इन्ग्रेडियंट बाकी आहेत। तर आता ह्याला उकळी आली ना ग्रेव्हीला आपल्या की मग ही भजी सोडून द्यायची त्यामध्ये आणि गॅस मीडियम ठेवायचा, खूप जास्त मोठा करायचा नाही गॅस। तर आता आपण ह्यामध्ये कसुरी मेथी घालायची हातावरती छान क्रश करून। ह्यामध्ये बहुतेक जे पदार्थ आहेत ते आपण असे वापरलेले आहेत जे हॉटेलमध्ये मोस्टली वापरले जातात आणि त्यामुळे त्या भाज्यांची टेस्ट खूप छान येते। तर आता आपण तडका करून घेऊया। आपली ग्रेव्ही रेडी आहे, भाजी जवळपास झालेली आहे। आता तडक्यामध्ये काय करायचं, इथे लसूण पाकळ्या ठेचून घालायच्यात। आपण लसणाचा वापर ऑलरेडी 2 ठिकाणी केलेला आहे, ग्रेव्हीमध्ये सुद्धा आणि बॉल्स जे बनवले आपण त्यामध्ये सुद्धा। पण आता इथून वरतून घातल्यामुळे काय होतं, खूप छान फ्लेवर येतो आपल्या भाजीला। लसूण असा गोल्डन झाला की त्यामध्ये लाल मिरची घालायची आणि मिरची थोडीशी तळून झाली आपली की मग हिंग आणि बेडगी मिरची पावडर घालताना, हिंग आणि बेडगी मिरची पावडर घालताना गॅस बंद करायचा। त्यानंतरनं हिंग आणि बेडगी मिरची पावडर घालायची आहे। ही तरी यावरती टाकून घ्यायची। तडका पॅनमधलं तेलसुद्धा वाया जाऊन द्यायचं नाही आहे, त्यामुळे ग्रेव्ही त्यामध्ये थोडीशी टाकून ती ग्रेव्हीसुद्धा पुन्हा भाजीवरती टाकून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता इथे ग्रेव्ही आपली झालेली आहे आणि भाजी किती छान दिसते आहे। बरं, ही भाजी करायची कधी ते सुद्धा सांगते मी तुम्हाला। म्हणजे आता तुम्ही संध्याकाळचा स्वयंपाक करताय तर तुम्ही जेवायला बसायच्या जस्ट अर्धा तास आधी भाजी करायला घ्या,
15-20 मिनटामध्ये भाजी बनून तयार होते. खूप जास्त वेळ ही भाजी ठेवली तर मग ती हळूहळू थिक होत जाते, ग्रेव्ही पूर्ण नाहीशी होते त्यातली. तर तेवढी काळजी घ्यायची ही भाजी करताना. आणि ज्यांनी व्हिडिओ संपूर्ण पाहिला आहे त्यांना बरोबर सगळ्या टिप्स समजल्या असतील असं मला तरी वाटतं. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पाहत जा खरंच. आणि चला, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून प्लीज कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आल्या ना की खूप छान वाटतात खरंच. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा. उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. पण तोपर्यंत एक कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही भाजी कशी वाटली. न कमेंट करता कोणीही जायचं नाही आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.